नागपूरला भिक्षावृत्तीमुक्त करण्यासाठी नागपूर पोलीस आणि महिला व बाल विकास विभागानं मिशन मुक्ती 3 ही विशेष मोहीम सुरू केली आहे। या संयुक्त कारवाईत शहरातील सिग्नल आणि रस्त्यांवर भीक मागणाऱ्या 22 मुलांसह एकूण 28 जणांची सुटका करण्यात आली आहे। मुलांच्या पुनर्वसन आणि संरक्षणाची प्रक्रिया सुरू करण्यात आली असून प्रौढांना पोलीस सुरक्षा देत त्यांच्या मूळ गावी पाठवण्याची तयारी सुरू करण्यात आली आहे। नागपुरातल्या धंतोली आणि सीताबर्डी परिसरात राबवण्यात आलेल्या या विशेष मोहिमेदरम्यान पोलीस आणि महिला व बालविकास विभागाच्या पथकानं सिग्नल आणि रस्त्यावर भीक मागणाऱ्या महिला आणि मुलांना सुरक्षितरित्या ताब्यात घेतलं। अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार 22 मुलं, 5 महिला आणि एका पुरुषाची भिक्षावृत्तीतून सुटका करण्यात आली आहे। सर्व मुलांना बाल न्याय कायद्याअंतर्गत संरक्षण देण्यात आले असून त्यांच्या पुनर्वसनाची प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे। मिशन मुक्ति 3 के अंतर्गत माननीय पुलिस आयुक्त डॉक्टर रविंद्र कुमार सिंगल और जिला महिला बाल विकास अधिकारी सुनील मिश्री सर इनके मार्गदर्शन में रास्ते पर भटकने वाले बेघर है, भिक्षुकरी है, निराश्रित लोग हैं, इनको रेस्क्यू कर उनको रिहैबिलिटेशन प्रोसेस की जा रही है। कल हम लोगों ने 30 बच्चे, महिलाएं और पुरुष को रेस्क्यू किया है। आज भी ये कार्रवाई जारी है। वरिष्ठ अधिकाऱ्यांनी सांगितलं की उन्हाळ्याच्या काळात मोठ्या प्रमाणात लोक नागपुरात येऊन सिग्नलवर भीक मागताना दिसतात। काही जण पेन, फुले विकणे आणि वाहनांच्या काचा साफ करण्याच्या बहाण्यानं पैसे मागताना आढळतात। पोलिसांनी अशा प्रमुख चौक आणि सिग्नलना हॉटस्पॉट म्हणून चिन्हांकित केलं असून पुढील काळातही सातत्यानं रेस्क्यू मोहीम राबवण्यात येणार असल्याचं सांगितलंय। रेस्क्यू करण्यात आलेल्या लोकांना सध्या शेल्टर होममध्ये ठेवण्यात आलं असून त्यांच्या जेवण आणि देखभालीची संपूर्ण व्यवस्था करण्यात आली आहे। काहींनी आपण अमरावती जिल्ह्यातील धामणगावचे रहिवासी असल्याचं सांगितलं असून काम मिळत नसल्यामुळे नागपुरात भीक मागण्यासाठी येत असल्याची माहिती दिली। काउन्सिलिंग नंतर आता त्यांना पोलीस सुरक्षेत त्यांच्या गावी पाठवण्यात येत आहे। और हेतु यही है कि हम इनको एक रिस्पेक्टफुली इनको वहाँ से निकाला जाए, रेस्क्यू किया जाए। अभी लेटेस्ट कार्रवाई में हमने 28 लोगों को अभी रेस्क्यू किया है, जिसमें 22 बच्चे हैं और 22 बच्चे जो हैं 1 वर्ष से लेके 17-18 साल की उम्र तक के हैं और इसमें 5 महिलाएं भी हैं और 1 पुरुष है। तो इन सब लोगों को रेस्क्यू करके हमने अमरावती ज़िले में धामणगांव करके एक जगह है, वहाँ पे इनको रेस्क्यू किया है ताकि ये एक रिस्पेक्टफुल ज़िंदगी जी सकें और यहाँ पे हमारे शहर को, नागपुर शहर को हम लोग बैगर मुक्त कर सकें।